हे लगेच तो काही म्हणणार तुम्हाला चला हीच नियम आहे का तुमच्या महसूलचा विषय हाच आहे का तुमचा महसूल ऍक्ट 1966 काय सांगते तुम्हाला हे सांगते का तुम्हाला तुमच्या चुका तुम्हाला गेले ना तुम्ही त्याला पत्र जी जमीन केलेली नाही विषय संपला आम्ही तहसीलदारला करून घेऊ ना तुम्ही एसडीओ कडे आम्हाला पाठवू नका ते पत्रात तुमच्या बदल करा नसेल तर मी योगा तुम्हाला सांगतो आम्ही पुन्हा आमचं आंदोलन अजून का संपलेलं नाही त्या महिलेला त्या बिचाराला शुगर आहे तिला अनेक अडचणी आहेत डेप्युटी कलेक्टर मोठा कोण सांगा मोठा कोण हा दोन समकक्ष आहेत तुम्ही एसडीओ कडे काम पाठवा तुम्ही डेप्युटी कलेक्टरकडे पाठवा हा विषय मी मान्य करतो तुम्ही त्यांच्याकडे का पाठवला तुम्ही नाही हा विषय कोणाचा दोघातला भांडणाचा आहे का हा विषय तुमचा नाही तुम्ही बोला बरोबर आहे तुम्ही चुका करून आम्हाला एसडीओ कडे का पाठवा बोला 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 त्यांचं काम नाही तुम्ही ऐकलं ऐकलं की जो गट नंबर 392 आहे तुम्ही प्रशासनाला हा आमची तक्रार त्यांची तक्रार दोन मग आम्ही ती तहसीलदार नंतर कलेक्टर नंतर मग कमिशनर हे का आम्हाला माहित नाही का काय तर आम्हाला काय तर करून काय तर करायचं मान्य तुम्हाला योग्य वाटतं का सांगा तुम्हाला योग्य वाटतं का सांगा प्रशासनातला गाडा असा का सांगा ह्याच्या अगोदर ह्याच प्रोसिजर प्रमाणे करावं तुम्ही ह्याच्या अगोदर किती दाखवू तुम्हाला जमिनी अशा ज्याच्या 7 वर्षात नसताना कमी केलेलं दाखवून केला तुम्ही केलं मला असं बोला आम्हाला असं करू नका आम्हाला कसं त्या शेतकऱ्याला त्यांनी शेतामध्ये त्यानं काम करावं तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आणताय साहेब आपली जमीन भूसंपादनमध्ये 395 मध्ये लिहिलेली आहे की त्याचा 395च्या ऐवजी 389 मध्ये जमीन न जाता कपात झाली त्याचा मावेज न मिळता त्याचं काय नोटीस अगर पत्र कुठलं न देता कोणत्या गावचं प्रकरण आहे हे प्रकरण अंदूर शिवार फुलवाडीमधलं आहे बर मग काय म्हणले साहेब काय म्हणले साहेब आता पुढच्या मंगळवारचा वार दिलेत मंगळवारला काय ते तुमचा दिवस करून मार्गी लावून देऊ म्हणजे आम्हाला तुम्ही काय निवेदन दिलं तुम्ही प्रशासनाला प्रशासनाला आम्ही आमची 389 मधली जे जमीन न जाता जे तुम्ही नाव गेलेलं आहे 1850चं ती कामाला परत मिळवून द्यावं जमीन गेलेली नसताना त्या जमिनीत नाव का लागलं याबद्दल दिलेलं होतं काय निवेदन दिलं काय तुम्ही प्रशासनाला आम्ही नाही जर मिळालं तर आम्ही आत्मदान करू याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही हे असं निवेदन दिलेलं होतं किती जमीन म्हणजे हे गेलेलं आहे तुमचं काय 1850 बर 18 गुंठे मग आता आपण साहेबांसोबत भेटलेला आहे साहेबांनी काय आश्वासन दिलेलं आपल्याला साहेबांनी आपल्याला आता साहेबासोबत चर्चा करून मंगळवारला जे काय तुमचा प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही सोडवून देऊ म्हणून मंगळवारचा वार दिलेला आहे आम्ही आज आत्मदहन आंदोलन करणार होतो फुलवाडी गावचे शेतकरी आहेत यांची जमीन हायवेपासून साधारणपणे एक अर्धा किलोमीटरवरती जमीन आहे आणि अर्धा किलोमीटरवर त्या जमिनीमध्ये ह्यांची 18 गुंठे जमीन ह्यांनी साताबाऱ्यावरनं कमी केली आहे 2022ला 2022 ते 23पासून ह्यांनी निवेदन देतात त्या भूसंपादन ऑफिसला आणि वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी त्यांच्या साताबाऱ्यावरची कमी झाली नाही ह्यांची साताबाऱ्यावरची गेली आहे 395 सर्वे नंबरमध्ये जमीन गेली आहे त्याची CC फॉर्मवर झाले अवॉर्ड झाला आहे पैसे मिळाले पण 389 सर्वे नंबर हायवेपासून अर्धा किलोमीटरवर असलेली जमीन ह्यांची गेली आणि गेली 5-6 वर्ष झाले यांच्या साताबाऱ्यावर कमी करत नाहीत यासाठी या महिला आणि शेतकऱ्याच्या वतीनं आत्मदहनाचं आंदोलन आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं ठेवलं होतं आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनातला जो मस्तपणा आहे तो कमी झाला पाहिजे आणि जो जनता आहे ती त्रस्त झालेली आहे आणि आमचं म्हणणं आहे प्रशासन जर एवढ्या पद्धतीनं जर महसूल ॲक्ट 1966चा ॲक्ट आहे शेतकऱ्याला 4 दिवसामध्ये त्याचं हे झालं पाहिजे आणि पुन्हा आम्हाला म्हणतात की तुम्ही SDO साहेबाकडे जावा SDO काय जायचा विषय हा आमचा आपला आणि तुमचा विषय आहे हे काय 2 जणातलं भांडण नाही आहे SDO पाठवायला म्हणजेच वेळ काढूपणा आणि ही जर वेळ काढूपणा असेल तर मग ह्या प्रशासनातला ढिलेपणा जिल्ह्यामध्ये सगळीकडे दिसून येईल आणि आम्हाला म्हणायचं की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी काय ह्याच्यात काय लक्ष घालवलं त्यांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे महसूलचे ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे प्रमुख त्यांनी लक्ष घालावं आणि आमचं तातडीनं लवकरात लवकर आज आम्ही आत्मदहन आंदोलन हे